नमस्कार, सी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। रणसंग्राम लोकसभेच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज माझ्यासोबत आहे सरस्वतीताई वाघचौरे। सरस्वतीताई वाघचौरे यांनी आपल्या पतीबरोबर अनेक घटनांचे त्या साक्षीदार आहेत। त्यांच्याबरोबर राहून त्यांना अनेक मोलाची मदत दिली। प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक खंबीर स्त्री असते आणि त्या स्त्री म्हणजे सरस्वतीताई वाघचौरे। आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की वाघचौरे साहेबांच्या पाठीमागं त्यांनी कशा पद्धतीने बळ दिलं आणि त्यांची इच्छा आणि सध्याची परिस्थिती याच्यावर आपण लेखाजोखा त्यांच्याकडून जाणून घेतोय। ताई, सर्वप्रथम सी न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। साहेबांची सध्याची जी निवडणूक आहे, आता सध्या तोंडावर आलेली लोकसभेची, त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नमस्कार। 2009 मध्ये वाघचौरे साहेबांना लोकांनी प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि 2009 ते 14 त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले। मग ते रस्त्याचे असतील, विजेचे असतील, नंतर यंगस्टरसाठी, मुलांसाठी, पुढच्या भविष्यासाठी काय करावं 10वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी, त्यांच्यासाठी त्यांनी पुस्तकाचं ते मार्गदर्शिका वगैरे तयार केली। नंतर भरपूर कामं केली। निवडणुकीची खऱ्या अर्थानं जे श्रेय आहे ते आता लोक घेतात, परंतु खऱ्या अर्थानं त्यांनी प्रत्येक 17 पैकी 14 मंजुऱ्या त्यांनीच केलेल्या आहे आणि त्यांचं आणि कृती समितीचे लोक येऊन त्यांच्याकडं करत होते काम आणि त्यांनी अखंड काम केलेले। फक्त श्रेय ते त्यांना घेता आलं नाही, त्याची प्रसिद्धी देता आली नाही, त्यामुळे लोक श्रेय घेत आहेत, पण काम करणारे तेच आहे आणि लोकांचं भरपूर प्रेम आहे त्यांच्यावर। आणि 14 पर्यंत त्यांनी अखंड दिवस रात्र काम करत आहेत आणि मला सांगायला आनंद होतो की 14 नंतर काही कारणांनी ते खासदार झाले नाही, परंतु 14 ते 19 आजही ते रात्री 1 ते 2 वाजता घरी येतात, अखंड लोकांच्या सेवेत आहे। म्हणजे ते एक दिवसही घरी नाही। आम्हाला असं कधीच नाही वाटलं की त्यांना खासदार हे पद नाही आहे, ते अखंड लोकांच्या सेवेत आहे, त्यांचे कामं करतात। आजही आमच्याकडं डेली 50-100 लोक येतात, साहेब आमचं हे काम आहे, ते काम आहे, सगळ्यांची कामं मार्गी लावतात दुपारपर्यंत आणि नंतर परत ते प्रत्येक मतदारसंघातल्या गावांना भेटी देतात, त्यांचे सुखदुःख जाणून घेतात आणि त्याच्यावरती निराकरण करण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या परीने अजूनही त्यांचं भरपूर काम आहे चालू। आता फक्त जनतेला एकच विनंती आहे की आता 2019ला कुठेही आम्हाला दिवसातनं कितीतरी फोन येतात, साहेब तुम्ही कुठल्याही पक्षातनं निवडणूक लढवा, पण आम्हाला खासदार म्हणजे पाहिजे ते तुम्ही जिथं 2009ला मतदारसंघ जिथं सोडला होता तो तिथंच आहे, त्याच्यात काही प्रगती झाली नाही 14 पर्यंत। 14ला तुम्ही जो मतदारसंघ जिथं सोडला होता तो तिथंच आहे, लोकांच्या काही समस्या सुटलेल्या नाहीत, त्यामुळं आम्हाला 2019ला तुम्हीच खासदार पाहिजे ही जनता म्हणते, आम्ही म्हणत नाही असं नाही। आता आम्ही तर म्हणणार आमचं घरातलं माणूस आहे म्हणून, परंतु जनतेची इच्छा आहे की भाऊसाहेब वाघचौरेंनी खासदार व्हावं आणि लोकांची सेवा करावी, म्हणून लोकांना हीच हात जोडून विनंती आहे की परत त्यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि त्यांना निवडणुकीत मदत करा। स्त्री ही कशी असती त्याचं एक वेगळं रूप सरस्वतीताईंच्या माध्यमातून दिसतं। खरं तर 8 मार्च हा महिला दिन आहे आणि महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना सी न्यूज मराठीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा। सी न्यूज मराठीनं आत्तापर्यंत अनेक महिलांना पुढं आणलं, अनेक महिलांचा लेखाजोखा मांडला, त्यापैकीच सरस्वतीताई वाघचौरे आहेत। त्यांनी आपल्या खासदारपतींच्या पाठीमागे कसं खंबीर उभं राहिलं आणि त्यांनी लोकांना सुद्धा आवाहन केलं। बऱ्याचशा गोष्टीचं त्यांना अभ्यास झाला आणि त्या माध्यमातून निवडणुकीचा प्रश्न किंवा अन्य प्रश्न असतील त्यांना त्याची जाण झाली। त्या गृहिणी असल्या तरी उत्तम प्रकारे सर्व राजकीय स्थिती त्या मांडत आहेत आणि आपल्या समोर त्यांनी मांडलेल्या सुद्धा आहेत। ताई, महिला दिन आहे, महिला दिनाच्या निमित्त इतर महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? महिला दिनाच्या 8 मार्चला महिला दिन आहे, महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। महिलांना एकच सांगते की आपण जेव्हा घरातलं काम करतो, नवऱ्याचं, मुलांची जेव्हा आपण सगळी काळजी घेतो, पण आपल्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो, म्हणून आपण आपल्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे असं वाटतंय। धन्यवाद। तर ह्या अशा पद्धतीने सरस्वतीताई वाघचौरे यांनी महिलांना सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत। हा लेखाजोखा असा सुरू राहील। पुढच्या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच एका व्यक्तीसाठी। धन्यवाद।